काय नाव सर आपलं? चेतन चव्हाण. आणि कुठून आलात आपण? मी जालन्यावरून आलो. ओके. काय त्रास होता आपणास? मला L5S1 मध्ये थोडासा इश्यू झाला होता बरं. आणि लिटरली मला सर्जरीसाठी डॉक्टरांनी रिकमेंड केलं होतं. ओके. म्हणजे उभा पण बरोबर राहता येत नव्हतं नाही, तुम्हाला? मी ज्यावेळेस सरांकडे आलो क्लिनिकला इथे, तर लिटरली मला चालण्याची अडचण होती. बरं. उभं चालतं. राहू शकत नव्हतो नीटपणे. म्हणजे मागच्या वेळेसच आले होते तुम्ही? मागच्या वेळेस म्हणजे आता हे माझं दुसरं सेशन आहे. दुसरं सेशन आहे. आणि हा त्रास? साधारणतः 8 दिवसामध्ये. बरं. आणि त्रास केव्हापासून होता हा? त्रास मला तसा बऱ्याच दिवसात होता, एक 5-6 महिन्याचा. परंतु ह्यावेळेस जो त्रास होता त्याची इंटेन्सिटी खूप जास्त होती. सरांशी चर्चा केली मी त्यावेळेस. तो जो 11 mm चा त्रास असतो, गॅप होता, परंतु त्रास जो 5 mm चा होता लिटरली. बरोबर. म्हणजे एक साधारणतः 2 मणक्यामधला जे गॅप 5 mm पर्यंत शिल्लक राहतो ना, जितकं तास त्याच्यामध्ये होतो तसं तुम्हाला त्रास झाला. पण तुमच्या मणक्यामधला गॅप तितका कमी झाला नव्हता, पण इंटेन्सिटी फार जास्त होती. खूप जास्त होती. MRI वगैरे पण केला होता तुम्ही? हो. हा. तर तुम्हाला ऑर्थोपेडिक्सनं जे आहे तर इमिजिएट ऑपरेशनच सांगितलं. हो. कंडिशन तशी होती त्याच्यामुळे इमिजिएट म्हणजे विदिन वीक ऑपरेशन रिकमेंड केलं होतं मला. ओके. आणि आपल्याकडे जेव्हा आपण ट्रीटमेंट केलं गेल्या वेळेस, मग कसं वाटलं त्याच्यामध्ये? मला लास्ट टाइम मध्येच मला म्हणजे चालता आलं. 2-3 दिवस मला लिटरली बाथरूमला जाण्याचा इश्यू व्हायचा. बरं. बाथरूम मध्ये पण जाता येत नव्हतं. तर विदिन वीक मी सरांनी सांगितल्याप्रमाणे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक्सरसाइज केल्या आणि आराम केला. शेकणं वगैरे जे काही सांगितल्या गोष्टी त्या केल्या. आता आज अशी कंडिशन आहे की मी लिटरली स्वतः ट्रॅव्हल करून जालन्यावरनं इथपर्यंत एसटीने आलो. गेल्या वेळेस तुम्ही झोपून आला मी होता? झोपून आलो होतो मागच्या वेळी. बरोबर. ट्रीटमेंट कसा वाटला तुम्हाला हा? ट्रीटमेंट खूप सुंदर आहे सर आपला. आणि म्हणजे माझ्या तरी अकॉर्डिंगली एवढा इन्स्टंट रिलीफ देणारी टेक्निक बऱ्याचशा टेक्निक आहे, ऑर्थोपेडिक्स आहेत, बाकी आहेत, परंतु ही जी टेक्निक आहे सरांची, ती कायरोप्रॅक्टिक माझ्या जीवनात सगळ्यात बेस्ट मेथड मला वाटली, की जी की मणक्याचा त्रास ज्याला पण आहे त्याने नक्कीच ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. बरं. म्हणजे समाधानी आहात पूर्णतः तुम्ही. आणि याच्यासाठी मी तुम्हाला याच्यासाठी काही गोळ्या, औषध, इंजेक्शन असं आयुर्वेदिकच्या नावाखाली असं काही दिलं? नाही, कुठलाही केमिकल डोसिंग नाही, कुठलाही समजा हर्बल डोसिंग कुठलाही नव्हतं. बरोबर. काही लावण्यासाठी पण नाही दिलं? नाही, आपलं ट्रीटमेंट आहे फक्त तितकंच केलं आपण? बस ट्रीटमेंट आणि बस एक्सरसाइज, स्ट्रेचिंग. एक्सरसाइज तर फार इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. स्पाइनची आणि ज्यालाही त्रास असेल स्ट्रेचिंगचा, त्याला लिटरली मला सांगावं वाटतं किंवा स्ट्रेचिंग एक वेळी तुम्ही मेडिसिन घेऊ नका एक वेळी, परंतु स्ट्रेचिंग आवश्यक आहे. आणि काय असतं ना याच्यामध्ये, काय असतं ना, काही कंडिशन मध्ये मेडिसिन पण आवश्यक आहे, काही कंडिशन मध्ये म्हणजे ऑपरेशन पण करावंच लागतो, पण मोस्टली केसेस मध्ये करण्याची आवश्यकता नाही. असे. चालेल. धन्यवाद. थँक्यू सर.